नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे देशमुखांच्या घरी लक्ष्मी आलेली आहे. सगळे खूप आनंदात आहेत. पार्थ सुद्धा तेवढाच आनंदात आहे. पण अचानक जेव्हा पार्थ काव्याबरोबर बोलत असतो तेव्हा पार्थ म्हणत असतो की आता मी जाणार आहे आणि आपल्या बाळाला, असं म्हणता क्षणी काव्याला थोडंसं वाईट वाटतं. काव्या म्हणू लागते की काय झालं पार्थ, बरोबर आहे, तुम्हाला मुलगा हवा होता ना, आपल्याला मुलगी झाली. तेव्हा काव्या म्हणत असते की ते मला थोडंसं हे झालं. तेव्हा पार्थ म्हणतो असं काही नाहीये काव्या, तुम्ही उगीच काहीतरी वेगळा विचार करताय, असं माझ्या मनात काहीही आलेलं नाही, असं पार्थ तिला समजून सांगत असतो. आणि त्याचबरोबर इकडे रम्याचा मात्र राडा सुरू झालेला असतो. रम्या म्हणत असते की नाही, हे सगळं जे काही ना आत्ती झाले हे मी नाही सहन करू शकत आहे. या सगळ्या गोष्टी म्हणजे मला कळतच नाहीये की तिच्या बाबतीत सगळं व्यवस्थित कसं झालं. म्हणजे डिलिव्हरी पण झाली, परीक्षा पण झाली, आता तिला मुलगी पण झाली, एवढे सगळे प्रयत्न आपण केले होते तरीही काहीच उपयोग झालेला नाहीये. एवढं सगळं करून सुद्धा आपणच तोंडावर पडलेलो आहोत, असं म्हणत ती बोलत असते. तेव्हा मात्र नंदिनी तिथे येते आणि म्हणू लागते की कसं आहे माहितीये का रम्या, जे आपलं असतं ते आपल्याला मिळतं, पण जे आपलं नाहीये ते आपल्याला मिळतच नाहीये. त्यामुळं हे जे काय तुझं चाललंय ना ते बंद कर, असं तिला ती सांगते. आणि त्याच वेळी इकडे वसू आत्या त्याचबरोबर बाकीचे सगळेजण असतात, ते म्हणत असतात की बरोबर आहे. रम्या म्हणते की हिचं जेव्हा बाळ आणि हिचा जीवा हिच्यापासून जाईल ना तेव्हा हिला कळणार आहे, तोपर्यंत हिला कळणार नाहीये. ती आता मला एवढी सुनावून गेली आहे ना, असं म्हणत रम्या चिडलेली असते. रम्याला खरं तर राग आलेला असतो. रम्याला ही गोष्ट पटत नाहीये की ह्या नंदिनीला काय कळणार आहे माझ्या बाबतीत काय झाले आणि किती चुकीच्या गोष्टी झालेत, असा विचार तिने केलेला असतो. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इथे आपण पाहतो की आता नंदिनीने काव्याची डिलिव्हरी करायला घेतलेली आहे. ते दोघीही क्लासरूममध्ये आहेत. ज्या क्लासरूममध्ये काव्याची एक्झाम होती त्या क्लासरूममध्ये काव्याला लेबर पेन सुरू झालेले असतात. आणि त्यानंतर आता या सगळ्या गोष्टींची सुरुवात झालेली असते. मग काव्याला आता आर्या तिकडून सांगत आहे, त्या पद्धतीने गाईड केलं जात असतं. काव्याला सांगितलं जातं की पुश कर, पण काव्याची ताकद थोडी कमी पडत असते. काव्याला त्रास होत असतो आणि काव्या काही ह्या गोष्टी करू शकत नाही. तर इकडे काव्याला सगळेजण तिथे मोटिवेट करत असतात, काव्याला सांगत असतात की काव्या पुश कर, काव्या पुश कर. तेव्हा नंदिनीला आर्या सांगते की एक काम कर तू, डोकं आलंय का बघ. तेव्हा नंदिनी म्हणते की हो, असं म्हणत आता नंदिनीने चेक केलेलं असतं. तेव्हा नंदिनी म्हणते की नाही नाही अजून. तेव्हा आर्या काव्याला सांगते की काव्या तुला पुश करावं लागणार आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता तिथे पार्थ असतो, नंदिनी असते, सगळेजण काव्याला मोटिवेट करत असतात. काव्याला म्हणत असतात की काहीही झालं तरीही आता तू हिम्मत हरू नको, असं म्हणत काव्याला ते तिथे प्रोत्साहन देत आहे. तिकडून आर्या सुद्धा सांगत असते. तेव्हा पार्थने काव्याचा हात हातात घेतलेला असतो, काव्याला जवळ घेतलेलं असतं आणि पार्थ म्हणत असतो की काव्या तुम्ही स्वतःहून पुश करा, तुमची स्वतःची ताकद एकवटा. तेव्हा काव्याला ते दिवस आठवत असतात. इकडे सगळे काव्याला बोलत असतात, काव्याला समजवत असतात, पण काव्याच्या लक्षातच येत नाहीये. काव्याला असं वाटत असतं की आपण कमी पडतोय, आपली ताकद कमी पडते. इकडे माणिनी मात्र बाप्पाच्या समोर पंचारती घेऊन आरती करत असते. काही झालं तरी माझ्या सुनेची डिलिव्हरी नीट होऊ दे, आमचं बाळ सुखरूप असू दे, ही तिची प्रार्थना चाललेली असते. त्याचबरोबर इकडे रम्या आणि वसू सुद्धा देवाच्या समोर असतात. वसूला वाटत असतं रम्या आता कशासाठी आहे हे तर आपल्याला माहितीच आहे. तिच्या मनातला राग काही केल्या अजून कमी झालेलाच नसतो. तिला फक्त एवढंच वाटत असतं की जे काय आहे ते आहे, पण ह्या काव्याला कुठल्याही गोष्टीचं सुख कधी मिळू नये असा विचार तिच्या डोक्यात असतो. इकडे काव्याला आता रम्याने बोललेले ते शब्द आठवतात. एवढी घाई नको असेल तर कशाला ना ॲबॉर्शन करून टाक त्या बाळाचं. तेव्हा मात्र नंदिनीने काव्याला समजवलेलं असतं, काव्या एक गोष्ट लक्षात ठेव, कसं आहे माहिती आहे का, निसर्गाच्या विरुद्ध नाही गेलं पाहिजे. मला मान्य आहे आत्ताची कंडिशन, या सगळ्या गोष्टी मला पटतायत, पण निसर्गाच्या विरोधात जाऊन जर आपण काही केलं तर तुला माहिती आहे का, पण एक गोष्ट लक्षात ठेव, आई पण हे अनुभवावं लागतं, ते स्वतःहून येतं, त्याला काहीच करावं लागत नाही. एखाद्या वेळेस जर आपला पाय घसरला तर आपोआप आपण पोटावर हात धरतो का, तर आपल्या बाळाला
इजा होऊ नये म्हणून आपलं बाळ पहिलं वाचलं पाहिजे यासाठी आपण पोटावरती हात धरतो. त्यावेळेस जेव्हा आता डोहाळ जेवण असतं त्यावेळेस सगळेजण तिथं असतात आणि त्यावेळेस लाडू निघतो. त्यावेळेस सगळेजण खुश होतात आणि सांगू लागतात की चला लाडू म्हणजे मुलगा होणार असं नंदिनी सांगते. काव्याला या सगळ्या गोष्टी आठवतात आणि काही झालं तरीही माझ्या बाळाला या जगामध्ये मी सुखरूप आणणारच, कारण इतके दिवस मी माझ्या बाळाला एवढं सांभाळलेलं आहे. या सगळ्या गोष्टी तिच्या लक्षात आलेल्या असतात आणि आता मात्र इकडे सगळेजण खुश असतात. सगळ्यांनाच खूप छान वाटत असतं. फायनली तो दिवस आलेला असतो आणि ज्या क्षणाची सगळेजण आतुरतेने वाट बघत होते तो दिवस सगळ्यांच्या समोर आहे आणि बाळ आता काही क्षणातच बाळ त्यांच्या समोर असणार आहे. या सगळ्या गोष्टीचा आनंद सगळ्यांना झालेला असतो आणि त्याच वेळेस इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच आता नंदिनीच्या हातात बाळ असतं आणि नंदिनी पाहतच राहते, कारण हा जो प्रसंग आहे तो वाटतो तेवढा साधा नव्हता, पण फायनली बाळ आलेलं असतं. सगळेजण वाट बघत होते, बाळ आलेलं आहे आणि त्याच वेळेस इकडे काव्या पार्थकडे पाहत असते आणि नंदिनी सांगते की मुलगी झालीये. सगळ्यांनाच खूप आनंद झालेला असतो. सगळे खूप खुश असतात. ज्या क्षणाची वाट बघत होते तो क्षण आता त्यांच्या आयुष्यात आलेला असतो. इकडे आर्या सुद्धा खुश झालेली असते. आर्या सुद्धा म्हणत असते की चला म्हणजे फायनली ही डिलिव्हरी व्यवस्थित पार पडली. या गोष्टीचा आनंद सगळ्यांना झालेला असतो. तर इकडे पार्थ काव्याला जवळ घेतो आणि इकडे खुश झालेले असतात की काव्याला मुलगी झाली. देशमुखांच्या घरी लक्ष्मी आली, कन्यारत्न झालेला आहे, या गोष्टीचा आनंद असतो. तर इकडे विक्रम आणि आर्या दोघंही ऑनलाईन होते. ते दोघं सुद्धा तेवढेच खुश आहेत. त्या दोघांनाही तेवढाच आनंद झालेला असतो, कारण ज्या क्षणाची वाट बघत होते तो क्षण आलेला असतो. आणि इकडे काव्याला आता सावरलेलं असतं. जीवा इकडे फोनवरती असतो, कारण तो ॲम्ब्युलन्स आणायला गेलेला असतो आणि त्याच वेळी जीवा ॲम्ब्युलन्स घेऊन निघतच असतो. त्याच वेळी पार्थ त्याला फोन करतो की अरे जीवा काका झालंयस तू, ॲम्ब्युलन्सची गरज नाही, आता ये तू, नंदिनीने काव्याची डिलिव्हरी केलेली आहे हे सांगितलं जातं. आणि मग मात्र जीवा पाहतच राहतो, कारण एक आनंदाचा क्षण आहे आणि बाळ आलेला आहे, कारण काका झालो आपण या गोष्टीचा आनंदही तेवढाच त्याला झालेला असतो. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे एवढं छान असं हे बाळ आहे आणि सगळेजण त्याच्याकडे पाहत असतात. इकडे विक्रमलाही खूप आनंद झालेला असतो. विक्रम सुद्धा तेवढाच खुश असतो. परंतु मध्येच आता लक्षात येतं, पार्थ म्हणतो की बाबा बाळ हे काव्यासारखं फिसकारत नाहीये, ते शांत आहे. आणि त्या क्षणी आर्याच्या डोक्यात येतं. आर्या म्हणते काय बोलला तू? नाही नाही, बाळ रडलं पाहिजे, बाळ रडत का नाहीये? आता हा मोठा टास्क झाला पुढे की आता करायचं काय, बाळ रडत का नाहीये? ही खूप मोठी गोष्ट आहे. अचानक बाळ शांत झालेलं आहे, बाळाने रडलं पाहिजे असं म्हणत आता आर्या विचारू लागते. ती नंदिनीला म्हणते काय झाले बघ. नंदिनी पण म्हणते हो बाळ रडत नाहीये. आता काळजी वाटू लागली की काय झालं, बाळ का रडत नाहीये हा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि तेव्हा मात्र आर्या तिला सांगते की नंदिनी बाळाच्या पाठीवर टॅप टॅप कर. तेव्हा तरीही बाळ रडत नाहीये. मग नंदिनी काव्याला म्हणते हे घे बाळ, तुझ्याजवळ घे, तुझ्या आईची ऊब लागली तर बाळ रडेल, त्याला ते सेन्सेशन जाणवेल असं नंदिनी काव्याला सांगते. मग पार्थ बाळाला काव्याकडे देतो आणि काव्या बाळाला घेते. तरीही बाळ काही रडत नसतं. आता काळजी वाटायला लागलेली असते की हे सगळं अचानक काय झालं, असं का झालं, बाळाच्या बाबतीत असं का झालं, म्हणजे एवढं सगळं झालंय, एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि अचानक ही गोष्ट असं म्हणत आता काव्या रडायला लागते. काव्याला खूप रडू येतं की काय झालंय, बाळ माझं ठीक तर असेल ना, ही काळजी काव्याला वाटत असते. तेव्हा जीवा, पार्थ, त्याचबरोबर नंदिनी सगळेजण तिथे असतात. त्यावेळेस त्यांना सगळ्यांनाच काळजी वाटायला लागलेली असते. आणि काव्या म्हणते की माझा बेबो बेबो रड ना तू, मी तुझ्यावर खूप प्रेम करेल, माझ्यासाठी प्लीज, माझ्यासाठी असं म्हणत काव्या रडत असते आणि बाळाला ती बोलतं करत असते. बाळाला म्हणत असते की बाळा मी तुला ना या जगामध्ये कधीच त्रास होऊ देणार नाही. मी तुझ्यासाठी जे काही करायची वेळ येईल ते सगळं करायची माझी तयारी आहे असं काव्या बाळाला म्हणते, जवळ घेते. आणि त्या क्षणी बाळाच्या रडण्याचा आवाज येतो. बाळाच्या रडण्याचा आवाज येतो आणि सगळेजण खुश होतात. म्हणजेच काव्याच्या स्पर्शाने हे बाळ रडायला लागलेलं असतं आणि बाळामध्ये आईचं प्रेम, आईच्या प्रेमाने ते बाळ रडायला लागलेलं आहे या गोष्टींची जाणीव होते. तर इकडे नंदिनी त्याचबरोबर पार्थ सगळेजण तिथं असतात आणि फायनली बाळ या जगामध्ये आलेलं आहे आणि सगळे खुश झालेले असतात. इकडे मानिनी मात्र
देवाच्या पुढे आरती करत असते. तिला अजून काहीच माहिती नसतं नक्की काय झालंय तिकडं. तिला फक्त एवढंच वाटत असतं की माझी काव्या आणि बाळ सगळे सुखरूप असले पाहिजे, त्यांना कोणत्याही गोष्टीचा त्रास नाही झाला पाहिजे, एवढंच तिच्या डोक्यात असतं. तर इकडे नंदिनी आता बाप्पाचे आभार मानते, बाप्पाला नमस्कार करते. फायनली कुठेतरी या गोष्टी ज्या आहेत त्या खूप छान पद्धतीने झालेल्या असतात. सगळेजण खुश झालेले असतात. पार्थ तिकडे काव्याला जवळ घेतो आणि काव्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतो. मानिनी बाप्पाच्या समोर आहे तेवढ्यातच काका तिथे येतो आणि काका सांगू लागतो की वहिनी, इकडे काव्याला मुलगी झालेली आहे. आता काव्या सुखरूप आहे आणि हॉस्पिटलला शिफ्ट केलं जाणार आहे. तेव्हा मात्र इकडे रम्या त्याचबरोबर वसू सगळेजण तिथं असतात आणि रम्याला खूप राग येतो. रम्या म्हणत असते की हे सगळं काय आहे, म्हणजे तिच्या बाबतीत सगळ्या गोष्टी सगळ्या चांगल्याच होणार आहेत, म्हणजे तिची परीक्षा पण झाली, हे सगळं चांगलं झालेलं आहे आणि त्याचबरोबर आत्ता पण तिच्या आयुष्यात सगळं चांगलं होतंय, पण माझं काय, माझ्या आयुष्यातनं सगळं हिरावून घेतलं गेलेलं आहे, माझ्या बाबतीत असं का झालंय, असे प्रश्न रम्याला पडलेले असतात आणि रम्या मात्र रागाला गेलेली असते. त्यासोबतच इकडे आता काव्याला हॉस्पिटलमध्ये आणलं जात असतं. मग तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन येतात आणि तिला आता तिथे सगळे डॉक्टर वगैरे आलेले असतात आणि सगळेजण तिला आत घेऊन जातात. त्याचवेळी बाळसुद्धा नंदिनी डॉक्टरांकडे देते, कारण बाळ हे नाजूक असतं, तर बाळाला व्हेंटिलेटरवरती ठेवायचं असतं. सगळेजण तिथं असतात, पार्थ, जीवा, त्याचबरोबर नंदिनी, सगळेजण तिथं आहेत. तेव्हा पार्थ जीवाला जवळ घेतो आणि त्याला मिठी मारतो आणि म्हणू लागतो की का झालंस तू, असं म्हणत पार्थ सुद्धा तेवढाच खुश झालेला असतो. हा जो प्रसंग असतो तो देशमुखांच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा प्रसंग आहे. सगळेजण तेवढेच खुश झालेले असतात. इकडे मानिनी आता देवीची ओटी भरते आणि म्हणते की खरंच देवी, तुझ्या कृपेने माझ्या सुनेची डिलिव्हरी अगदी व्यवस्थित झालेली आहे, तिला कुठल्याही गोष्टीचा त्रास नको, असं म्हणत आता मानिनीने ओटी भरलेली असते. आणि त्याचबरोबर आता देवी आईला सुद्धा तिने साकडं घातलेलं होतं आणि ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात. त्यासोबतच पाहायला मिळतं ते म्हणजे आता वसू तिथं उभी असते, पण वसूला येऊन कोणीच सांगत नाहीये, मिथुन काका पण सांगत नाहीये, मानिनी पण सांगत नाहीये. तेवढ्यातच मानिनीच्या फोनवरती फोन आलेला असतो, तो म्हणजे काव्याच्या आईचा, शारदाचा. ती म्हणते की चला आजी झाला, आता आपल्याला आपल्यावरची जबाबदारी वाढलेली आहे, आता आपण भरपूर काय काय करायचं आहे, लहान बाळासाठी सुती कपडे न्यायचे आहेत, आता बाळ हे हॉस्पिटलच्या कपड्यातच असेल, असं म्हणत ते सगळेजण बोलत असतात. आपल्याला तयारी करायची, शॉपिंग करावी लागणार आहे. मिथुन काका म्हणतो की चला आता दोन्ही आज्या मिळून भरपूर शॉपिंग करणार आहेत. तर वसू इकडे म्हणत असते की नाही, हे सगळं काय आहे, मी पण आजी झाले ना, मला का सांगितलं नाहीये, माझ्याबरोबर का आनंद शेअर केला नाहीये, असं म्हणत वसू एकटीच बोलत असते. तिला वाईट वाटलेलं असतं. आणि इकडे नंदिनी मात्र आता खुश असते. नंदिनी म्हणत असते की फायनली तो प्रसंग आला, बाळ खरं सुखरूप आहे, ही गोष्ट खूप चांगली आहे. नंदिनी आता घरी आलेली आहे आणि जीवा सुद्धा तिथं असतो. जीवा म्हणतो की काय मावशीबाई, जास्तच खुश आहे तुम्ही. तेव्हा नंदिनी म्हणते कसं आहे माहिती आहे का, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत होत्या ना, तेव्हा खरंच खूप काळजी वाटत होती, म्हणजे इतके दिवस झालं बाळासाठी आपण एवढं सगळं सहन केलं होतं आणि आज तो प्रसंग आपल्या आयुष्यात होता. कळत नव्हतं की काय करायचं आहे आणि गोष्टी कशा पद्धतीने करायच्या आहेत, कुठल्याच गोष्टीचा काहीच अर्थ लागत नव्हता. पण अचानकपणे आता पार्थने सुद्धा तेवढीच साथ दिली. म्हणजे मला तर भीती वाटत होती की ज्या बाळासाठी आपण एवढं सगळं केलेलं आहे ते बाळ आपल्या या जगामध्ये येणार आहे आणि त्या बाळाच्या बाबतीतला हा निर्णय, म्हणजे त्या बाळाला आपल्या या हाताने आपण जगामध्ये आणणार आहोत, हे ऐकल्यानंतर खरं तर म्हणजे भीती वाटत होती. माझा तर घसा कोरडा पडला होता, मला कळत नव्हतं की काय करू आणि कसं करू, भीती वाटत होती. त्याचबरोबर पार्थ सोबत होते म्हणून या सगळ्या गोष्टी आता निभावू शकलेले आहे, असं म्हणत नंदिनी सांगत असते. तेव्हा जीवा म्हणत असतो की अहो नंदिनी, मला दादाने सांगितलं, खरंच तुम्ही खूप कष्ट घेतलेले आहेत. तेव्हा नंदिनी म्हणते की नाही नाही, माझ्यापेक्षा पण पार्थ यांनी खूप कष्ट घेतलेले आहेत. ज्या ज्या वस्तू आर्याने सांगितल्या त्या पार्थने कशाही करून अरेंज केलेल्या आहेत, असं नंदिनी सांगत असते. इकडे पार्थ आता बुके घेऊन आलेला असतो आणि तो बुके काव्याला देतो आणि काव्याला म्हणतो की खरंच काव्या, आज ना हा क्षण खूप चांगला आहे. मला माहिती आहे आपल्या आयुष्यात एवढं सुंदर फूल आलेलं आहे, ह्या फुलांची काय किंमत आहे त्यापुढे, पण
आत्ता मला तुम्हाला हे द्यावं वाटतंय. तेव्हा काव्या म्हणत असते की मलाही असंच वाटत आहे की बाहेर गेलं तर तुम्हाला फूल दिलं पाहिजे, कारण तुम्ही किती काय काय केलंय हे मी स्वतः पाहिलेलं आहे, असं काव्या सांगत असते. तेव्हा पार्थ म्हणत असतो की नाही काव्या, आज मी स्वतः अनुभवलंय, तुम्ही किती त्रासातून गेलेला आहात, असं पार्थ सांगत असतो. तेव्हा काव्या आणि पार्थ बोलत असतात. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की पार्थ म्हणतो की मी आता आपल्या बाळाकडे जाणार आहे आणि त्या बाळाच्या बोट जे आहे ते माझ्या हातात धरणारे बाळ जेव्हा माझं बोट पकडेल तेव्हा किती छान वाटेल, तो क्षण मला अनुभवायचा आहे, असं पार्थ सांगत असतो. तेव्हा मात्र काव्या म्हणते की तुम्हाला मुलगा हवा होता ना, आता पण तुमच्या बोलण्यातून ते आलेलं आहे. आता मात्र पार्थ म्हणत असतो की तसं काही नाहीये, तुम्ही उगीच चुकीचा विचार करताय, असं पार्थला काव्याला सांगत असतो. तेव्हा काव्या म्हणत असते की नाही, मला माहिती आहे तुम्हाला मुलगा हवा होता, हे सगळं मला माहिती आहे, असं म्हणत काव्या पार्थसोबत बोलत असते. तेव्हा पार्थ म्हणत असतो की तसं काही नाहीये आणि त्या क्षणी काव्या आणि पार्थ दोघं एकमेकांकडे पाहत असतात. काव्याला थोडंसं वाईट वाटत असतं की पार्थची इच्छा होती की त्यांना मुलगा हवा आहे, खरं तर मुलगा झाला असतं तर चांगलं झालं असतं. पण इकडे पार्थ म्हणतो की काळजी करू नका काव्या, सगळं व्यवस्थित होणार आहे, अजिबात काळजी करायची गरज नाही, असं पार्थ तिला सांगत असतो. तर इकडे रम्या आणि वसूचा गोंधळ सुरू झालेला असतो. रम्या म्हणत असते की कितीही काही झालं तरीही त्यांच्या आयुष्यात या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने येत आहेत, आपल्या आयुष्यात मात्र सगळा अंधारच आहे. तेव्हा रम्याच्या समोर नंदिनी येते आणि नंदिनी बोलू लागते की हे बघ रम्या, कसं आहे माहिती आहे का, जे आयुष्यात होणार आहे ना ते होणारच आहे. तुला असं वाटत असलं तरीही काही गोष्टी ज्या आहेत ना त्या नियतीने ठरवलेल्या असतात, जे तुझं नव्हतं ते तुला कधी मिळणारच नाहीये, असं म्हणत नंदिनीने तिच्या हातात मिठाई दिलेली असते आणि नंदिनी तिथून निघून जाते. तेव्हा रम्या म्हणते हिच्या हातातून जेव्हा हिचा जीवा आणि हिचं बाळ जाईल ना तेव्हा हिला कळेल, कारण आत्ता ही मला अक्कल शिकून गेलेली आहे, पण जेव्हा ही गोष्ट तिच्या बाबतीत घडेल तेव्हा मात्र तिला कळणार आहे, तोपर्यंत तिला काही कळणार नाही. आत्ता ती आपल्याला अक्कल शिकवत आहे किंवा आपल्याशी ज्या पद्धतीने बोलत आहे त्यावरून तर लक्षात आलेलंच आहे. आता मात्र इकडे रम्या खूप चिडलेली असते, ती मिठाई हातात घेते आणि ती चुरगळून टाकून देते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.